तर नमस्कार मंडळी, मी आपल्या सगळ्यांचा लाडका विष्णू माळी आणि हा आहे विजू शिंदे. माळी म्हणल्यावर आमचे रूममेट सगळे आम्ही घेऊन आलो, आमची सगळी टोळी इथं म्हणजे रूममेट्सची. कारण की परत एकदा पोरांना आवड निर्माण झाली. मी काल ब्लॉग टाकला होता की बाबा आम्ही चाललो FC ला, कारण की पुस्तक घेण्यासाठी. मी काल पुस्तक घेतली पण आता मी सगळे आमचे रूममेट्स आलेले आहेत आणि ते पुढे गेलेले आहेत बीने गपचे निघून गेलेत. तेवढा विजूभाऊ माघार थांबला होता. विजूभाऊला घेऊन मी चाललेलो आहे. आता विजूभाऊ पुस्तक घेणार आहे तिथं, तर भारी वाटतं विजूभाऊ आला आहे माझ्यासोबत. तर आता लई जवळ आमचा प्रकाश एवढा पडायला लागला की आम्ही चांगलं गोरच दिसायला लागलो यात अंधारामध्ये निघतोय. तर डायरेक्ट तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवते त्यांची एंट्री, मग त्यांना पण ॲड करतो ब्लॉकमध्ये. चला मग जाऊया. तर आम्ही आलेलो आहे. तर आता एंट्री मारली आहे कॉलेजवरती, म्हणजे रात्रचा सगळा नजारा आहे इथं म्हणजे बघण्यासारखं आहे. इकडं बघू शकतो तुम्ही. थांबा, इथलं त्यांनी डेकोरेशन वगैरे भारी केलं, तुम्हाला दाखवतो. पाहू शकता तुम्ही पुणे बुक फेस्टिवल 2024 आणि अशा प्रकारे यांनी डेकोरेशन केलेलं आहे. तर हे कॉलेजचा सगळा नजारा आहे. असं आहे सगळं ग्राउंड तिथे. हो, आता आम्ही जातो डायरेक्ट स्टॉलकडे आणि मी इथं जरा थांबतो, पॉज करतो आणि मग डायरेक्ट स्टॉलकडे जातो. कारण की पुढे गेल्यानंतर लय अंधार आहे, सगळे फुटशूट वगैरे करतात. तर जाऊया मग स्टॉलकडे डायरेक्ट. तर आता आम्ही आलेलो आहे दोघं इथं आतमध्ये पुस्तकाच्या ह्याच्यामध्ये बुक स्टॉलमध्ये आलेलं आहे. आयो इकडं तर लयच गर्दी. तर गर्दी खतरनाक पडली आज रविवार असल्यामुळं. कालच्यापेक्षा गर्दी जास्त आहे आज. लय गर्दी. हो, आज गर्दी भरपूर आहे. काल बी जास्त होती गर्दी, पण एवढी नव्हती. आजची गर्दी जास्त आहे. हे स्टँड तिकडून इकडं आणलं मग तिकडलं होतं. हो, तर तुम्हाला बॅक साईड दाखवतो किती गर्दी आहे ते. हे पाहू शकता तुम्ही, गर्दी खतरनाकमध्ये गर्दी झाली आज. आणि ते पाहू शकता ते चंद्र आहे उगवलेला सितारा. जरा झूम करून दाखवतो तुम्हाला. अरे झूम होतं की नाही? हो, नाही झूम जाऊ द्या. तर असू द्या, काय हरकत नाही. हे चंद्र आहे. तर हे गर्दी आहे तुम्ही पाहू शकता. आता आम्ही आतमध्ये जातोय आणि हे असे ड्रोन उडवायला लागलेत सगळे. ड्रोनने व्हिडिओ काढायला लागलेत, पण आम्ही ड्रोनने व्हिडिओ काही काढणार नाही. आम्ही डायरेक्ट गिम्बल घेऊन आलो हातात मोबाईल धरून. आता पहिलं आम्ही त्यांना हुडकतो आणि मग आतमध्ये म्हणजे आतमध्ये जाऊन त्यांना हुडकतो आणि मग त्यांना पण व्हिडिओमध्ये घेतो. तर चल मग जाऊया आतमध्ये. की गावावरची कविता लिहिली शहरामध्ये. वाह, क्या बात. गावावरची कविता लिहिली शहरामध्ये, शहरावरची कविता मजला गावी सुचली. वाह, क्या बात आहे. आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे. कविता वगैरे कशा होती? कविता गझल कशी होती? गझल असे छान होते. आता आम्ही आमच्या गँगला ओळखतो. वा, देवीची मूर्ती वगैरे लावलेली आहे इथं, तर दाखवतो मी तुम्हाला. तर छान अशी तिथं मूर्ती लावली आहे. इकडे गझल चालू आहे चांगली. आमची गँग काही सापडून नाही. कुठे गेलेलं आपण लवकर सापडू. हो, तर बुक स्टॉल जवळ जर आलो आहे आम्ही, सांगितले मला इकडं आहे म्हणून. तर आता जाऊया आतमध्ये. आता तुझा मोबाईल स्विच पडला का? हो, गर्दीला पडलं काय कळलं मला. इथून हे पडून चालतं सगळं बरोबर. तर आम्ही आता चाललो आहे आतमध्ये, जातो आहे. कसं आहे, हात लांब आहे ना आपण. अरे खेळ पडतात त्यामुळं. तर सगळे आम्ही कॉन्टॅक्ट करतो. अरे यार, मी आपल्याला दिसतो पण एक नंबर व्ह्यू आहे असं नाही कसं. आणि हे सगळे बुक स्टॉल आहेत इकडं. हे इकडं आहे, हे पाठीमागं पण आहेत. आणि हे दादा आहेत आमचं आणि मॅडम पण आलेले आहेत. तर सध्या हे आमचे मित्रमंडळ काय आम्हाला सापडलं नाही, तरी पण आम्ही त्यांना ओळखली करतो आहे. कारण की पुस्तक घ्यायचे आहेत आम्हाला. मॅडम गाड्या जास्त बरं गाडी मोबाईलचं वाटलं झालं असं सारखं. पण कुठे गेले फी सापडणार नेमकं तेच ओळखतो आम्ही त्यांना. आता परत आले पाहिजे, दिसले पाहिजे त्या. ते काय दिसेना झालं. बघतो त्यांना पहिलं ओळखतो आणि मग व्हिडिओमध्ये घेतो. आधी त्यांना ओळखतो फोन लावून कुठे बघतो. थांबतो जरा इथं.
ते काही गँग सापडत नाही. फोन केला तरी कुठं आहे, बाहेर आहे ते एक जण तिकडे पुढे चाललं आहे. काय गोळ कळलं ना आम्हाला, ते काही सापडत नाही ते. आम्ही पुस्तकं बघतो आता. विजू भाऊला 1-2 पुस्तक घेतो आणि नवीन एक खरेदी केली. उगाच चार्जिंग संपायच्या. चपटं आणले, चपटं पिन आणले, चपटं पिन चार्जिंग संपली. आज चपटपिनचा चार्जर आहे कोणाकडे? चपटं पिन चार्जर आहे का कोणाकडे? पण असं काय हरकत नाही. पण इथं बुक्स वगैरे भरपूर आहेत. म्हणजे कालच्यापेक्षा जास्त आज पुस्तकं आलेले आहेत तिथं. आणि म्हणजे मला जसे पाहिजे ते काल भेटले नव्हते. म्हणजे माझ्या आवडीचे मला पुस्तके भेटले होते, पण आज पण भरपूर आलेत. आत्ता मी शोधतोय तेलुगू, मल्याळम, कर्नाटका या 3 लँग्वेजचे पुस्तकं. म्हणजे जरा हिस्टॉरिकल. आणि हे काल इथून पुस्तक घेतलं होतं, मला तर माहिती आहे, दाखवलं होतं मी. आणि इथं पण सगळे सिनेमा ग्राफिक्स वगैरे बरोबर पुस्तकं आहेत. तर पहिलं मी आमच्या गँगला हुडकत होतो, पण गँग काय सापडणं ना. आता जी सापडली होती 2 ती बी निघून गेली ती बी निघून गेल्यात. तर जाऊ दे, आम्ही दोघंच फिरतो. घडलं तर मग त्यांना ब्लॉकमध्ये घेतो, नाहीतर काय हरकत नाही आमच्या मला फिरायला. गर्दीमुळं माझा आवाज जास्त यायचा नाही, आणि आला तर चांगलीच गोष्ट आहे का नाही. गर्दीमुळं आपला जास्त आवाज यायचा नाही, आणि आला तर चांगलीच गोष्ट आहे. कारण की आमच्याकडे माईक नाही आहे ना, काय नाही, सगळं वांदवांदव झालं आहे आमचं. चार्जिंग चपट्या पिनात चार्जर नव्हतं आमच्याकडे, त्याच्यामुळे चार्जिंग संपली होती. तरी पण आम्ही आलेलो आहे इथं धाडस करून दुसुंदा पुस्तक घेण्यासाठी विजूभाऊला. आणि म्हणजे विजूभाऊला काल सांगितलं होतं मी. विजूभाऊनी माझा ब्लॉग बघितला होता, त्याच्यामुळं विजूभाऊ म्हटला चला आता पुस्तक घेऊ. आणि पहिले जे 4-5 जण आले होते ते तर काय सापडणं झाले. ते बहुतेक पुस्तकं घेऊन ते फरार झालेलं दिसतं वाटतंय. इथं काय भेटत नाही ती आम्हाला. पण गर्दी कालच्यापेक्षा जास्त झाली आज. गर्दी जास्त झाली. भयान म्हणजे काय, भयांच्या पलीकडे आहे गर्दी. पहिलं मला कोणतं पुस्तक घ्यायचं आपण तुला आता? चांगलं हिस्टॉरिकल घ्यायचं आहे का? बुक केला आपण फ्रीमध्ये घेऊया का? असं फ्रीमध्ये कोण देत नाही भाऊ, इथं 20% डिस्काउंट देतात. फ्रीमध्ये कोण देणार ना ते आपण आलो म्हणणार. MPSCची पण आहे बघ, MPSCचे पण हो. MPSCची UPSCची आहे. आपला निशा कुठे गेला? निशा हो सर, आमचा निशिकांत सानप इथं हरवलेला आहे. तर सापडलं तर कोणी सांगा बाबा, तो काय आम्हाला दिसलं नाही इथं. कुठे गेला तर काय कळलं ना. शोधणाऱ्यास 11 रुपये बक्षीस. शोधणाऱ्यास 11 रुपये दक्षिणा. ते बाबू कुठं आलोच ना, तिकडून आलो. काय कुठून आलो तेच काय कळलं ना मला. गर्दी जाम झाली. अयो बुक स्टॉपवर बघ की सर, आपलं ते भरपूर आहे. आपली तिथे पण आहेत बघ, तिथं भारी पुस्तक. चांगली पुस्तक घेतली इथं. हिस्टॉरिकल सगळे. मी काल 7 पुस्तक घेऊन गेलो. बघायला भेटणार नाही. हां भेटतं ना आतमध्ये. बघू मी काल 7 घेतले, तुला सांगतो तर. ऐतिहासिक पाहिजे तो. ऐतिहासिकच आहेत रे, ऐतिहासिक आहेत, नाटकाचे आहेत. ते बघा तुला कुठलं जाऊ ये, काय हरकत नाही. चल एकच मिनिट टाकणार की अवश्य, काय नाही टाकणार. पहिलं चांगली पुस्तकं आहेत मग तुला घेण्यासारखी. तुला जसे हिस्टॉरिकल पाहिजे ना तशी पुस्तकं. तर विजूभाऊ आता पुस्तकांची चॉईस करतोय. कुठलं आवडेल ते घेईल तुला जे आवडेल ते घे भाऊ. भारी पुस्तक आहे. लय मोठा ब्लॉक होईल माझा. कुठलं
मराठ्यांचा इतिहास दोन आहेत काहीतरी. मराठ्यांचा इतिहास आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा आहे. ऐतिहासिक पुस्तक आहे, चांगलं आहे. तर बघ किती पर्याय आहे तुला घ्यायचं असं चांगलं आहे वाचण्याचं पुस्तक. तर मी जरा थांबतो इथं कारण की लय गर्दी इथं. थांबतो जरा तुम्ही. होय तर आम्ही म्हणजे भाऊनी काय पुस्तक घेतलं नाही कारण की बहुतेक त्याला आवडलं नाही वाटतं कुठलं पुस्तक. आवडलं का नाही तुला एखादं पुस्तक? आवडलं पण घ्यायला पैसे नव्हते का? घ्यायला पैसे नव्हते भाऊकडे. असं द्या उद्याच्याला येऊ, त्याला उद्या पुस्तक घेऊन जाऊ. त्यांनी मला सांगितलं येऊ पण घेऊच. हां त्यांनी मला सांगितलं ना तर आधी आम्ही आणलं असतं पैसे आता मी. पण असं काय हरकत नाही. आता आम्ही जातोय तिकडं काय म्हणतात त्याला तिकडं फूड स्टॉलला कारण की ते तिकडे गेले सगळी गँग. आणि अरविंदला मी फोन केला होता. अरविंद सोनवणे पण तिकडे महाराजांकडे जाऊया. आता छत्रपती शिवाजी महाराजांकडे जाऊया म्हणजे तिथं त्यांची मूर्ती बसवलेली आहे तिथं जाऊया. एक फोटो काढूया. ठीक आहे एक फोटो पण काढूया काय हरकत नाही. आणि अरे एक टॅटो आहे छान लावला आहे. मग आपण तुम्हाला दाखवतो पण आता जवळनं दाखवतो. पाहू शकता कसं आहे. चल जायचं का इथं फोटो काढायचं आहे तिथे काढायचं. ठीक आहे विजय भाऊ आता तिथं जाऊन फोटो काढूया मस्त वगैरे. विजय बरं काय मी लयच गोरा दिसलो. मी पण गोरा दिसलो. आता आलेलो आहे इथं तर फोटो काढतो विजयचा इथं मूर्तीजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या. आणि मग आम्ही इथून पुढे निघतो स्टॉलकडे. तर थांबतो जरा इथं पॉज घेतो जरा फोटो काढतो. हे काय वाचतं रे. तर आम्ही आता निघलो आहे बुक स्टॉलमधनं बाहेर तिथून. आणि आम्ही आता जातो इकडे कुठं फूड स्टॉल. हां फूड स्टॉलला. तर ते बॅक साईड दाखवतो तुम्हाला मी. हे पूर्ण ब्रह्म आहे असं लिहिलं आहे त्यांनी. आणि इकडे पाहू शकता इकडे पण भरपूर गर्दी आहे पण जिकडे तेवढे आहे ना बुक स्टॉलकडे तेवढे इकडे नाही आहे. खाण्यापिण्याला बऱ्यापैकी लोक आलेत. विजू फायनली माणूस गवसलेला आहे. 11 रुपयाचा आपण त्याला बक्षीस ठेवलं होतं त्याला बाबुनी त्याला म्हणजे बाबुनी हुडकून काढलेला आहे. आणि आता बाबूला 11 रुपये दिले देतील थोड्या वेळी. आणि बाबू आम्हाला आधी त्याच्या लक्षात आम्हाला बाबू खाऊ घालणार आहे. आणि मग बाबू 11 रुपये आपण त्याला 11 रुपये देणार आहे. धन्यवाद बाबू थँक्यू. विष्णुमाळी बाबू खर्च करणार आहे. आणि बाबू थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या मित्रांना ओळखून काढले तर भारी वाटतंय कारण की. आणि अजून एक हां आता जीव आले. अजून एक बेनं कुठं हरपलं ते मार्ग. एक सेकंड अजून एक मार्ग बेनं कुठं हरपलं. 1700 रुपयाचं. आता अरविंद सोनवणे आता हरवलेला आहे. आता त्याला हुडकावं लागेल. त्याला किती रुपयाचं बक्षीस ठेवायचं? 1 रुपये नाही रे 22 रुपये. 11 रुपये जास्त आहे ना हाईट. 22 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे त्याला हुडकून गेलं त्याला. आता अरविंद भाऊ कुठं भेटते काय माहिती. बाकी सगळी गँग भेटलेली आहे. आता इथं सगळं बसतो जरा थोड्या वेळ आणि मग पुढलं नियोजन काय आहे ते तुम्हाला सांगतो. थांबतो जरा अरविंद दिसतो आता. आणि अरविंद काय भेटणार ती गँग काय आमच्यावर फिरायला येणार. तर आम्ही आता आलेलो आहे फूड्समध्ये. मी इन्व्हिटेशन देत आलेलो. खरा मित्र तोच जो सोबत फिरतो राईट ब्लॉकमध्ये. आणि अरविंदची वाट बघून आम्ही कंटाळलोय फार. असं काय हरकत नाही. इकडं गायक वगैरे आहेत. संगीत म्युझिक वगैरे चालू आहे इकडं. चल ना डीजेचा आवाज नाही हो. नाही इकडं म्युझिक वगैरे चालू आहे. जाऊ दे आपण हे फिरू जरा असं गँग. चल ना फिरू आता लय झालं. चल नको आता. तर आम्ही फिरतो आता. हां फिरण्याचा आनंद घेत आहोत. आणि मग आमचा ब्लॉग इथं परत संपवतो म्हणजे बाहेर जातो आता. ब्लॉग काय त्याचे नाव तर 5-6 त्याला. कोणी ब्लॉग म्हणते कोणी व्लॉग म्हणते कोणी ब्लॉगर म्हणते कोणी काय इंस्टाग्राम ब्लॉगर म्हणते. आम्ही चपट्यापेनं चार्जर उडकतो फक्त. आतमध्ये कसं काय बघ बरं नियोजन.
बहुतेक सुहाना मसाला आहे का? हा तरी दूध आहे किती विचार बघ कितीला 20 रुपीज चला मॅनपॉवर कमी येते कितीला ओनली 20 रुपीज 20 रुपीज आम्ही 10 रुपयामध्ये पितो आम्ही बाहेर जाऊन 10 रुपयालाच पिऊ पण पिऊ गावकरी आहे आम्ही शेवटी हा चपट्या पिणं चालतर घेऊन फिरतो आम्ही अरे पण खायचं आहे इकडं अरे लय दूर निघा लागला आता इथं आपण काय करून लिस्ट आता काहीतरी घेऊ खायला मस्तपैकी आणि तिकडं जाऊन बसू काय घेतेस काय काय घेते चाय नको चहा पिऊन कंटाळायचं खायला काय बघ चहा बी नको काय चहा नको हां चहा बी काय नको आम्हाला चहाला वेळ नसते पण वेळेला चहा असते मी काळा चहा पितो ब्लॅक पितो तुम्ही तसलं काय पित नाही मी खायला बघ काय खायला स्पेशल डिश स्पेशल दिल्ली चाट दिल्ली होईल मुंबईत आहे काय अरे हो दिल्ली सगळं आलेलं इकडे पण काय आहे खायला चांगलं स्पेशल काय आहे बाबा स्पेशल काय बघ ज्यूस बीस कितीला आहे सगळं मिक्सिंग झालं कसं करायचं हो हो हाँ नहीं हिंदी सॉन्ग है हिंदी सॉन्ग है वो आपके समय का है हमारे समय हाँ ओल्ड है बाबा भी आए इधर बाबा पण आले बाबा भी आए तर बाबा कामामध्ये बिझी आहेत काय चालू नेमकं ते हां सट्टा आहे का बघू तर काय ब्रो काय हो काय कशाचे कुपन अच्छा खाण्याचे बरं असं काय हरकत नाही नवीन शोध लागला पण खायला पण कुपन भेटतात हे आम्हाला समजलं गेटवर म्हणजे गेटवरती कुपन भेटल्यानंतर त्यांचं काय डिस्काउंट असेल त्याच्यावरती भेटेल पण आम्हाला घ्यायचं नाही कारण की आता आम्ही रूमवर जेवणार आहे आणि अध्यक्ष आलेले आहेत तर फायनली भेटलेला आहे आणि जनगणनेमधून नाव वगळलं होतं पण ते आता सापडलेलं आहे त्याच्यामुळे त्याला 22 रुपयाचं बक्षीस देणार आहे परत नंतर तर अयो एवढी हिंदी ऐकून आम्हाला आता टेन्शन यायला लागलंय तर नको आणि आनंद भेटल्यामुळे आता मी मला नाही यायचं जाऊ चला आपल्या पण आता नाही तुला नाही घेत आता बंद तर मी माझा ब्लॉग इथं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र